नमस्कार, मी किशोर पात्रीकर. आपण सडक-अर्जुनी तालुक्यातील मौजा सिंदीपार या गावी आहोत आणि इथे आपण ज्यांच्या शेतामध्ये आहोत असे शेतकरी आपल्या सोबत आहेत. नमस्कार. मी प्रवीण कापगते, मुक्काम सिंदीपार, तालुका सडक-अर्जुनी, जिल्हा गोंदिया. हा, तर मित्र साधारणतः आपल्या परिसरामध्ये गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये पण आता शेतकरी हळूहळू फळ पिकाकडे वळायला लागलेले आहेत आणि काही ठिकाणी आंब्याची लागवड झालेली आहे, थोड्याफार प्रमाणात पेरूची लागवड होत आहे आणि अलीकडच्या काळामध्ये तरी बोर या पिकांची सुद्धा लागवड करायला लागलेली आहे. परंतु जो काही अनुभव आहे तो फार कमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्यामुळं आपण या ठिकाणी जे जवळपास 2014 पासून म्हणजे साधारणतः 12 वर्षाचा बोर लागवडीचा अनुभव असलेले शेतकरी आणि ज्यांचा शेतीनिष्ठ पुरस्काराने महाराष्ट्र शासनाने गौरव केलेला आहे हे सिंदीपार येथील शेतकरी यांच्या आपण शेतामध्ये उभं आहोत. आणि हे शेत बघताय की या ठिकाणी नुकतंच 1 वर्ष या ठिकाणी पीक घेतलं आणि दुसऱ्या वर्षाची तयारी म्हणून दुसऱ्या वर्षाचं पीक घ्यायचं फळपीक म्हणून यांनी या बोर पिकाची, याला ॲपल बोर म्हणतो, याची छाटणी या ठिकाणी केलेली आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की दुसऱ्या वर्षीचं पीक घेताना बोर या फळपिकाची छाटणी कशा प्रकारे करतात. तुरीचे फळं काढणीस केव्हा तयार होतात? जानेवारी. साधारणतः फळपिकाचा हंगाम केव्हा संपतो? मार्च महिन्यामध्ये. मार्च मध्ये संपतो. आता असं समजूया का आपण मार्च मध्ये आपला हंगाम संपला, मार्च मध्ये संपला. हा, मग पुढे काय करतो आपण? 2 महिना त्यांना म्हणजे मार्च हंगाम संपला आपला हा, की यांना स्ट्रेस मध्ये सोडायचं. स्ट्रेस मध्ये म्हणजे पाण्याचा ताण देतो आपण. पाण्याचा ताण द्यायचा. पाणी नाही द्यायचं. जवळपास 15 दिवसातून 2 तास 3 तास पाणी द्यायचं एक वेळ. अच्छा, थोडंसं तो जिवंत राहिला पाहिजे. त्याचा जो पानं आहेत झाडांना, पत्ती, ते ड्राप व्हायला पाहिजे पूर्ण. त्याच्यानंतर मे महिन्याच्या जवळपास 15 मे ते 30 मे दरम्यान याची कटिंग मशीन. 15 ते 30 मे दरम्यान. 15 ते 30 मे दरम्यान याची कटिंग घ्यायची. 2 महिने आपण स्ट्रेस मध्ये ठेवलं. 2 महिने स्ट्रेस मध्ये ठेवायचं. ज्या काळात पाणी टंचाई होती त्या काळात पूर्ण अन्न त्याचं तिकडे खोळाकडे येऊन जाईल, खोळामध्ये येते, खालच्या भागाकडे, कारण का आपल्याला त्याची छाटणी करणे राहते. त्याच्यानंतर आपण यांना जमिनीपासून अर्धा फूट उंचावर. अच्छा, जमिनीपासून अर्धा फूट. बघूया आपण आता याची कशी छाटणी केली आहे. अर्धा फूट इकडे दाखवता येईल, इकडे दाखवता येईल. हो, बघा, जमिनीपासून अर्धा फूट उंचावर. आता यांना जुने जे होतं पहिल्या वर्षीचं झाड जे होतं यांना 4 फूट होते. 1 2 आहे, हा 3 आणि या बाजूला एक 4 म्हणजे 4 फूट पहिल्या वर्षी. याच्यावर तुम्ही उत्पादन घेतलं, त्याच्यावर आपण उत्पन्न घेतलं. आता या वर्षी आपल्याला इथून कट केलं अर्ध्या फुटवरून. अच्छा, अर्धा फूट अंतरावरून जमिनीपासून अर्ध्या फुटवरून. म्हणजे शार्प धारदार मशीन मशीनची कटिंग पाहिजे. आपण कुऱ्हाडीनं नाही काटायची. कुऱ्हाडीनं काटला तर याच्यामध्ये हलकतो असा. अच्छा अच्छा, आपल्याकडे आता ते मशीन, इलेक्ट्रिक मशीनच इलेक्ट्रिक कटरनं कटिंग करून घ्यायची, साफसुथरी कट. छाटणी झाल्यानंतर दुसरा 10 ते 15 दिवस आपल्या जवळ वेळ असतो. इथं शेणखत घालणे, रासायनिक खत घालणे, इथं माती भर देणे, बेड बनवणे, कारण की पाणी निघायला पाहिजे. हे बघा सरी काढलेत, पाणी निघायसाठी. हे एक तर वृक्ष पीक आहे, वाळवंटी पीक आहे, याला पाण्याची जास्त गरज नाही. त्याच्यामुळे जास्त पाणी जर शेतामध्ये साचून राहिलं तर याला अपाय होऊ शकतो. अपाय होतो. पाणी जाण्याची व्यवस्था, याला वरंबे करणे, यांना भर देणे, तोच पाठ होतो. वरंबे जे काही कमी झाले असतील ते दुरुस्त करून टाकणे. दुरुस्त दरवर्षी इथं शेणखत घालणे, रासायनिक खत घालणे, भर देऊन झाली की ज्यांना सोयीस्कर आहे त्यांनी मल्चिंग करणे. नसली तर इथं आपण तणस वगैरेची मल्चिंग करू शकतो. इथून डबल ड्रीप घातलेली आहे. या बाजूला एक आहे झाडाच्या आणि इथून एक आहे. 2 डबल ड्रीप आहे. डबल ड्रीप टाकणे, पाण्याची गरज जेव्हा पडते, ज्या फळ जास्त निघतो. पहिल्या वर्षी सिंगल ड्रीप. अच्छा, पहिल्या वर्षी फक्त सिंगल आणि दुसऱ्या वर्षी डबल ड्रीप. त्याच्यात लवकर 10 दिवसात मशागत अटकून ड्रीप इरिगेशन सुरू करणे राहते. पाणी देणे म्हणजे छाटणी झाल्यानंतर 10 दिवसाच्या नंतर पाणी द्यायला सुरू करायचं. आणि शक्यतोवर हे जे फुटवे ठेवतो आपण, हे फुटवे हे खालतून येणार ठेवायचं, हे वरतून नाही. अच्छा अच्छा, हा महत्वाचा भाग. हे तुटतात हव्यानं लवकर. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे जे आपल्याला मोठे फुटवे ठेवायचे ते साधारणतः खालच्या भागातून खालतूनच येईल.
मोठ्या खोडावरच येईल मोठा फुटवा. आणि जे वरचा जो हा, भाग हे आहे छोटं येतं. त्याच्यावरून येणारे फुटवे छोटे छोटे असतात असतात, आणि कमजोर असतात, तुटू नाजूक पण असतात, शकतात. नाजूक असतात, ते ठेवायचे नाही ते इथे. ठेवायचे नाही इथं. आता मला सांगा, आता इथं तुम्ही कटिंग केलं मे मध्ये, 15 मेच्या दरम्यान हो. इथं कटिंग केलं. हो, काय कटिंग आता म्हणजे 1 महिना झाला 1 याला? महिना झाला. आणि याला आता बघा किती फुटवे आलेले आहेत, बघू आता शकतो आपण. भरपूर आहेत, एका झाडाला हा? 50-50 फुटवे येतात, अच्छा, 30-50 फुटवे येतात. आता हे काढायची वेळच झाली. बरं. आपण इथून 5 ठेवू, बाकीचे काढून टाकू. हे तुटतात हाताने. बरं. 5 बाजूला 5 ठेवायचं. अच्छा, 5 बाजूला 5 जसं मधातला नाही ठेवायचं, बाजूचं ठेवायचं. अच्छा, आपल्याला चारी आणि हे बाजूला मधातलं गोलाकार. काढून टाकायचं. हे निघतात. ते बघ. यांना काढून टाकणे, म्हणजे चारी चौकीतच बाजू- बांधणी झाली पाहिजे. अच्छा, आता हे नाहीतर काढून टाकणे आणि लगेच बांधणीच हा, करावं आणि लागेल. एक तर बांधणी गोष्ट कशी राहते. करतो बांधणी? बांधणी बांबूवर आपली हाईटच्या नुसार इथून आपल्याला चालता आला पाहिजे. बरं, एक कसं तिथं एक बांबू असं येईल. दाखवता येईल का उभं करून? हो, आता जर दाखवता आपल्याकडे येईल ना. बांबू आहे तर हो. ते बांबू. आपलं एक येईल बरं बरं, तिथं. अच्छा, हा, असं. इथं इकडून आणि- इथून आपल्या हाईट पेक्षा जास्त इथून एक रस्सी जाईल. हा, रस्सी म्हणा किंवा तार म्हणा. अच्छा. शक्यतोवर केन येतो, केन अच्छा, मजबूत केन आजकाल मार्केट हा, मध्ये मार्केटमध्ये मजबूत केन. आहे केन, मजबूत आहे. टिकाऊ आहे. हा, तर तिथून इकडे आणि त्या बाजूने एक, दोन या बाजूने बाजूने पण दोन एक अशीच केन. केन जाईल, हा, आणि आडवं पण. आडवं पण केन आडवं जाईल. आपण इथं बांबू पण वापरू शकतो. हा, बांबूची उपलब्धता असल्यास हाईट 5.5 फूट लगभग. अलीकडे आता कारण की इथून चालता आला पाहिजे आपल्याला. मग आता केनच वापरतो आपण. आपण केन वापरतो. बांबू जरा महाग पडतो. हो, इथं बांबू, हा, इथं केन, इकडे केन, तिकडे तणाव दिलं राहतात. म्हणजे आपण ओपनली स्प्रे करणे. आणि याला फिरणे. अच्छा, ती जागा हा, ती तर आता इथून केन जाईल, तिथून केन जाईल, इथून केन जाईल. त्याला खिचून आपण इथं बांधून टाकू. इथून अच्छा, हे बांधणार आपण याला. हो, बांधणी करणे राहते. याला खिचून असा हा मोठा येते ना, हाईट येते ना याची. हा, हा. हो, आता 10 दिवसात 10 दिवसात त्याची हाईट मोठी भरपूर होईल. वाढेल, अजून ती 3-4 फूट कामाचं वाढेल. ठेवून बाकीचं हाईट न बांधून घेऊन झाला, संपला विषय. अच्छा, मग त्याचा कट करत राहणे. 3 फूट जो वाढलेला आहे, याच्यावरचे वर जाऊ शकतात परत 5 फूट 6 फूट. हो, आपण यांना कट गा. 3 फूट वरून असा कट केला, असा शेंडा. हा. इथून अधिक 2 निघतात. मग हे असं जाते. हे आता हे जे इथून 3 फुटावरून कट केला, याला 2, परत याला इथून 2 फुटावर कट केला, 4 होतील. परत 2-2 निघणार, 4 होतील. परत 2 फुटावर. हो, असं फळ लागेपर्यंत तर प्रक्रिया सुरू राहते. निरंतर तेच काम राहते. अच्छा. फवारणी आणि तो मॅनेजमेंट. काय, धन्यवाद. धन्यवाद सर.